राज्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच आहे आणि जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा आता 127 वर पोहोचलाय। त्यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर पुण्यामध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू झालेला आहे। सिंहगड रोड परिसरामध्ये राहणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय। त्यामुळे राज्यामध्ये आता जीबीएसच्या बळींचा आकडा 2 वर गेलाय। याआधी सोलापुरातील एकाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला होता आणि राज्यातल्या रुग्णांमध्ये 23 रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातले आहेत, तर 73 रुग्ण हे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधले आहेत। राज्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच आहे आणि जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा आता 127 वर पोहोचलाय। त्यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर पुण्यामध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू झालेला आहे। सिंहगड रोड परिसरामध्ये राहणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय। त्यामुळे राज्यामध्ये आता जीबीएसच्या बळींचा आकडा 2 वर गेलाय। याआधी सोलापुरातील एकाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला होता आणि राज्यातल्या रुग्णांमध्ये 23 रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातले आहेत, तर 73 रुग्ण हे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधले आहेत।